तील सामाजिक कार्यकर्ते भोकर, अर्धापूर, मुदखेड या 3 तालुक्यामध्ये गोरगरीब माणसाची सेवा करणारे दादाराव पाटील ढगे साहेब या ठिकाणी आहेत। दादाराव पाटील भोकर विधानसभामध्ये आपली मुलगी इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे हे निवडणूक लढविणार आहे अशी चर्चा आहे। त्या संदर्भात आपले काय मत आहे? नमस्कार। भोकर विधानसभेमध्ये माझी मुलगी इंजिनिअरिंग कुमारी दादाराव ढगे हे निवडणूक लढवण्यासाठी विधानसभेची इच्छुक आहे। काँग्रेस पक्षाकडून आम्ही तिकिटासाठी मागणी करत आहोत आणि काँग्रेस पक्षानं तिकीट दिल्यास माझी मुलगी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढविणार आहे। भोकर विधानसभेच्या काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी बरेच कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मागितली। जवळपास 8 ते 10 लोक काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। भोकर, अर्धापूर, मुदखेड या 3 तालुक्यामध्ये आपण त्या संदर्भात संपर्क सुरू केला का? हो, मी जवळपास 15 दिवसापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराशी सध्या संवाद चालू आहे। कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद लोकांचा चांगला मिळतो आहे। नवीन उमेदवार आहे आणि प्रत्येक कंटिन्यू जुने लोकांना हे झाले आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे लोक आणि सुशिक्षित असल्यामुळे आता इंजिनिअरिंग कंप्लीट झाली, पुन्हा आता प्रशासकीय सेवेची तयारी चालू असल्यामुळे लोकांची म्हणजे भावना विद्यार्थी शिकलेला आहे तरी आम्ही तुमच्यासोबत राहू, तुम्ही फक्त तिकीट घ्या ही प्रत्येकाची मागणी आहे। भोकर मतदारसंघ हे एक नामवंत माणसाच्या मतदारसंघामध्ये निवडून येते ते प्रत्येक वर्ष प्रत्येक निवडणुकीमध्ये। त्यांच्या विरोधात आपण आपली मुलगी या ठिकाणी उभं करत आहे। भोकर मतदारसंघाचे निवडायचे कारण काय? माझं भोकर मतदारसंघामध्येच गाव असल्यामुळे, मी स्थानिक भोकर मतदारसंघातलंच असल्यामुळे मी भोकर मतदारसंघामध्येच उभं टाकण्याचा निर्णय घेतला। मी थोडं भोकर मतदारसंघ सोडून मी नांदेडमध्ये उभं टाकू शकेल। ह्या भोकर मतदारसंघामध्ये प्रत्येक जण ओळखीतात, प्रत्येकाचं काही ना काही कार्य केले असल्यामुळे मी भोकर मतदारसंघाच निवडलो। समोर मोठी शक्ती आहे, 2-3 निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे। त्यांच्या विरोधात जी आपली रणनीती कशी आहे? नाही, आपण समोर मोठी शक्ती म्हणजे आपण भाजपच्या विरोधामध्ये आणि इतर पक्षाच्या विरोधामध्ये आपण लढवतो। समोर कोणती शक्ती असू दे त्याचा आपल्याला काही परिणाम पडणार नाही, फक्त आपण भाजपच्या विरोधामध्ये माझ्या मुलीला मी उभं करतो। भोकर मतदारसंघ मध्ये 3 तालुके येतात, सर्व जाती धर्माचे लोक या मतदारसंघामध्ये राहतात। या 3 तालुक्यामध्ये विकास झाला काय? आता विकास आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रत्येक 3 तालुक्यामध्ये फिरता, कुठे विकास झालाय काय नाही। काही ठिकाणी रस्ते झालेत पण विकास कशाला म्हणतात? आपल्या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे भोकर तालुक्यामध्ये आतापर्यंत पाण्याची सुविधा झालेली नाही। जसं माननीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांना मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये सिंचनाचं काम केलं, त्याच्यानंतर आतापर्यंत जेवढे आमदार खासदार झाले त्या कोणी एक आपल्या भोकर तालुक्यामध्ये सिंचनाचं काम करू शकले नाही। विकास कसा म्हणता येईल? आपल्याला जोपर्यंत शेतकऱ्याचा विकास होणार नाही, शेतकऱ्याची म्हणजे बागायती म्हणजे जमीन बोलीचाखाली येणार नाही, तोपर्यंत विकास म्हणता येणार नाही। दुसरी गोष्ट आपल्या इथं विकास म्हणता आपण आज जवळपास म्हणजे 15 वर्ष झाले MIDC विषय आहे। 15 वर्षापासून आपली MIDC चालू झाली नाही, आज MIDC चालू झाली तर जवळपास आपल्या मतदारसंघामध्ये 10 ते 15 हजार लोक तिथं नोकऱ्या लागत होत्या, पण तो सुद्धा नाही। म्हणजे कसा विकास आपण म्हणता येईल ह्या गोष्टी? गेल्या 2 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण साहेब सांगत होते की भोकर हे टेकडीवर आहे, या तालुक्यामध्ये तुम्ही निवडून दिल्यानंतर अपर पेनगंगेचे पाणी आणू, परंतु 10 वर्षाच्या कालावधी त्यांचा सत्ताकाळ गेला, त्यांनी अपर पेनगंगेचे पाणी आणू शकले नाही। त्या संदर्भात आपण काय म्हणता? ह्या 10 वर्षाचा काळ सोडून द्या, त्याच्यानंतर सुद्धा आपल्या जनतेनं मुख्यमंत्री पदापर्यंत त्या माणसाला खुर्चीवर बसवलं, त्या काळामध्ये सुद्धा झालं नाही। तर या 10 वर्षातच राहील।
म्हणजे करायची वरती माणसाचं झाल्याच्या नंतर कोणती म्हणजे हे करून प्रयत्न करून माणूस आणतो. काय वेळ लागेल, समजा एखादी 5 वर्षामध्ये व्हायचं कार्य सत्ता जरी नसेल तर 7-8 वर्ष लागतील, पण सुरुवात तर करायला पाहिजे. आज सतत आपण जवळपास म्हणजे 60 वर्षापासून आपण 3 घराण्याला जे निवडून देतात, तिन्ही घराण्यांना कोणतं शेतकऱ्याचा प्रश्न कोणताच मानलेला नाही आणि हे मानणार बी नाही. त्यांना जनतेशी काही देणं गेलं नाही. यांची भावना एकच आहे, जनता काही जरी झाली तरी माझ्याशिवाय इथं कॅन्डिडेट दुसरा नाही आणि मलाच निवडून देतील, ही जी अपेक्षा आहे. ह्या भरमामध्ये जे चालले हे कुठंतरी यावेळेस लोक काही भरपूर त्यांचा फोडणार आणि काँग्रेस पक्षाच्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार, ह्याच्यामध्ये काही वाद नाही. भोकर तालुक्यामध्ये, भोकर मतदारसंघामध्ये जी कामं येतात ते कामं नांदेडच्या गुत्तेदारांनाच देतात आणि या कामाचा दर्जा कसा राहतो? आता हे कामं नांदेडच्याला देतात हे तर प्रत्येकाला माहिती आहे. स्थानिकचा आपला कोणताही कॉन्ट्रॅक्टर नाही आणि कोणीही कॉन्ट्रॅक्टरला काम देत नाही. आता हे दर्जा फिरजी आता आम्ही काही पाहिजे केलं नाही, याच्यापेक्षा तुम्हाला सर्व माहिती आहे दर्जा कसा आहे, काय नाही, कसे कामं देतात हे तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे त्याचा. 5 वर्ष अमिताभाई चव्हाण माजी आमदार या ठिकाणी आले नव्हते, परंतु या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावामध्ये, तांड्यामध्ये त्यांनी बैठका घेत आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते फिरत आहे. त्या संदर्भात आपण काय म्हणता? हे आतापर्यंत आपण जवळपास इतकी वर्ष झालं बघायला, जे आमदार आपण हक्कानं निवडून देतो आपले कोणतं तरी काम आहे, पण हे जे ह्याचे जे म्हणजे प्रत्येक वेळेस यांना असं झालं आहे की एक वेळेस निवडून गेलं, मला जनतेला भेटायची आवश्यकता नाही. ज्यावेळेस म्हणजे विलक्षण येईल त्यावेळेस येणार, काहीतरी आपल्याला उद्घाटन करणार, हे करणार. आतापर्यंत अशीच परंपरा झाली आणि प्रत्येक मतदारसंघ व आल्याच्यानंतर कोणतं उद्घाटन झाले त्या आशेनं व हे मोठे जे काहीतरी विकास करतील ह्या भरोशानं लोक निवडून द्यायले. पण यावेळेसची परिस्थिती तशी नाही. प्रत्येक वेळेस यानं धोका दिल्यामुळं यावेळेस जनता अजिबात त्यांच्या भुळभुळी थापाला न पडता नवीन चेहऱ्यांना संधी देतील. ह्याच्यामध्ये काही हे विषय नाही. दलित मुस्लिम मतदारसंघ या मतदारसंघामध्ये जास्त आहे आणि आतापर्यंत अशोकराव चव्हाण साहेबांनी दलित मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागे होता. ते भाजपमध्ये गेल्यानंतर हा समाज नाराज झाला. त्याचे काय परिणाम आपण लोकसभेमध्ये पाहिलं तर विधानसभेमध्ये त्याचे काय परिणाम होणार आहे? विधानसभेमध्ये सुद्धा लोकसभेप्रमाणेच हे होते, त्याच्यामध्ये काही दुसरं हे नाही. आता हे झाल्याच्या अगोदर साहेबांना त्या भाजपमध्ये जायचा विषयच नव्हता. एवढं लोकांना आपल्या भोकर मतदारसंघामध्ये हा पूर्वीपासून आपला काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. साहेबांना भाजपमध्ये जायचा काहीच विषय नव्हता. कुठेतरी जनतेला बाबा सोडून साहेब जे भाजपमध्ये गेले हे सर्वसामान्य मतदारांना कोणालाही हे आवडलेलं नाही. म्हणून लोकसभेमध्ये भाजपचा उमेदवाराला नाकारून जनतेनं काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिलं. काँग्रेस पक्षाने आपल्या मुलीला तिकीट दिले नाही तर आपण कोणत्या पक्षात जाणार? काँग्रेस पक्षानं माझ्या मुलीला तिकीट नाही दिलं तरी मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही. जे काँग्रेस पक्षानं ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्या उमेदवाराचं आम्ही 100% काम करू. भोकर विधानसभामध्ये मुस्लिम समाज नाराज आहे, कारण नांदेड येथे विधान परिषदला काँग्रेस पक्षानं एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही महाराष्ट्रामध्ये. याच्याबद्दल काय? तर यावेळची परिस्थिती कशी आहे, फक्त एकच विधान परिषदेची सीट असल्यामुळं कुठंतरी म्हणजे थोडं विषय झाला. तर या इथून पुढे चालून मुस्लिम समाजाचा जास्तीत जास्त विचार केला जाईल. ह्याच्यामध्ये काही पक्षासाठी विचार करून निर्णय घेतील, याच्यामध्ये काही नाही. आता प्रत्येक वेळेस आपण आजच पाहिजे म्हणल्यावर कोणत्याही गोष्टी होत नाही, काही त्याला वेळ लागतो. आज नाही पुढच्या वेळेस समजा होणार आहे, पण मुस्लिम समाजाला प्राधान्यानं काँग्रेस पक्ष विचार करून उमेदवारी मिळेल. अशोकराव चव्हाण साहेबांनी 10 ते 15 वर्ष आमदारकी भोगली, 2 वेळेस मुख्यमंत्री झाले, सत्ता भोगली, पण भोकर शहर आणि तालुक्याच्या विद्यार्थ्याची कोणतीच सेवा मतलब शिक्षणाची सोय केलेली नाही. या ठिकाणी कोणतेच कॉलेज नाही, कोणत्याच शिक्षणाची व्यवस्था नाही. त्या संदर्भात आपले काय मत? आता विषय कसा झाला की आपल्या मतदारसंघामध्ये सतत आपण त्या 2-3 घराण्यालाच निवडून दिल्यामुळे भोकर मतदारसंघामध्ये यांना अशी भूमिका झाली की व आपल्याला विकास करता गेला तरी जनता निवडून द्यावी.
हे आपण सतत निवडून दिल्यामुळं त्यांना विकास करायची हीच वाटत आली. आज भोकरला आपल्या इथले भोकर तालुक्यातले म्हणा, नांदेड जिल्ह्यातले एज्युकेशन VIMS इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पुण्याला मुंबईला लोक चालले. हे जर आपल्या भोकरमध्ये राहिलं तर पूर्ण म्हणजे नांदेड जिल्ह्याचे विद्यार्थी इथं कॉलेजमध्ये हे करत शिक्षण घेत होते. पण हे कोणी करायचं तयार नाही. हे कुठंतरी आता यावेळेस समजा जनतेनं जर आम्हाला पक्षानं तिकीट दिलं आम्ही निवडून आलो तर आमचं प्राधान्य म्हणजे शेतकऱ्यासाठी, पुन्हा हे विद्यार्थ्यांसाठी, पुन्हा जे आपले मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत त्यांना MIDCच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसं आपल्याला आपल्या मतदारसंघातले लोक हे करता येईल, नोकऱ्या लावता येईल किंवा कॉलेज हे करता येईल त्या पद्धतीनं आम्ही प्राधान्य देऊन ते विकास कार्य आम्ही करतो.